फोन उचलतात आपण. फोन पण इश्यू करायचा असं करायचं का? फोन पण उचलत नाही. कचरा ढिगाळ झालेला आहे पूर्ण पातळीमध्ये. कचरा डिपोमध्ये सगळं बाहेर कचरा टाकलेला आहे. फोटो मी आणलेला आहे तिथे तुम्हाला. हे फायनान्शियल ऑडिटचे पैसे आले सर, ते कुठे वगळले नगरपालिकेत, काय केले त्याचं काय केले इन्क्वायरी बसवा सर. तपासून घ्या सर ते कुठं आले. हो. आणि आमचं म्हणणं आहे की एक याच्यामध्ये निवेदन पडलंय की 8 कोटी 16 लाख 18 लाख रुपये पैसे आलेले. हे पैसे नगरसेवकांनी माननीय जिल्हाधिकाऱ्याला आज निवेदन दिलं. आज सर्वसाधारण सभा होती आणि सर्वसाधारण सभामध्ये मेन मुद्दा आज जे वित्त आयोगाचे 8 कोटी 16 लाख रुपये आलेले या वर्षीचे, हे पैसे नगरपालिकाने अध्यक्ष आणि मुख्याधिकारी दोघांना संगनमत करून पैसे उचलले. खरं हे पैसे गावाचे स्वच्छतेसाठी, स्वच्छतेवर काम करणारे लोकांसाठी, दिवाबत्तीसाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी, पण आज हे तिन्ही कामाच्या शहरात बोजवारा उडालेले. 5-5 महिने झाले आज सफाई कर्मचाऱ्याची पगार नाही, पाणी पुरवठ्याला ब्लिचिंग पावडर टाकता येत नाही, टाकत नाही. 8-8 दिवस गावात पाणी सुटत नाही आणि गावामध्ये सबंध गावामध्ये दिवाबत्ती बंद आहे. लोकांनी आमचे नगरसेवक इब्राहिम अन्सारी यांनी आपले स्वतःच्या खिशातून लाईट लावले. तर अशी गावस्था हे गावामध्ये शहरामध्ये निर्माण झालेली आहे. तर आमची प्रामुख्याने मागणी हेच आहे, हे जे आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की हे 8 कोटी 16 लाख रुपये जे वित्त आयोगाचे आलेले हे कुठं खर्च झाले? हे पाणी पुरवठ्यासाठी नाही, दिवाबत्तीसाठी नाही, स्वच्छतेसाठी 5-5 महिन्याचा पगार नाही, मग हे पैसे गेले कुठं? याचं उत्तर आज सभागृहामध्ये अध्यक्ष आणि मुख्याधिकारी देऊ शकले नाही. आणि आमचा हेच म्हणणं आहे की हे शासनाचा, केंद्र शासनाचा जे वित्त आयोगाचा निधी आहे, जे विशेष योजनेसाठी आहे, यांची एवढी हिंमत कशी आहे की ते पैसे इतर कामावर वर करणं आणि पैसे उचलणं आणि त्याच्या माध्यमातून गावामध्ये असुविधा निर्माण करणं. तर या संदर्भामध्ये आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन आम्ही दिलं, त्याची सखोल चौकशी करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. नाही, असं जिल्हाधिकाऱ्याला ह्याच्या आधी एक दुसरं निवेदन दिलं होतं, पण ह्याच्यानंतर जरा याच्यावर काही कारवाई ऍक्शन नाही झाली तर आम्ही निश्चितपणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपोषणाला बसू. ते पैसे इतरकडे वळले म्हणजे कुणी कुणी वळले? नाही, आमचं तर आता ते माहिती भेटल्यानंतर आम्हाला कळलं कुठं पैसे वळविले यांनी. बोगस बिलं काढले किंवा इतर कामाचे पैसे मध्ये टाकले. वित्त आयोगाचे पैसे विशेष करून तुम्हाला स्वच्छतेसाठीच वापरता येईल, दुसऱ्यासाठी नाही. स्वच्छता, पाणी पुरवठा आणि दिवाबत्ती. तुम्ही सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्षाला प्रश्न नगराध्यक्षाने सभा उठून पडून निघाला, त्याने आमच्या प्रश्नाचं उत्तर दिले नाही आणि जे काही मुद्दे आज सभागृहामध्ये मांडले होते ते सगळे मुद्दे अमान्य करून आम्ही त्याला हेच विचारलं की आधी ह्याचा हिशोब द्या, मग नंतर